जय सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिच्यासे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देव कुबेरे तेचेचे। जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यतु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं नमतोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 49 क्रमांकाचा ज्ञात्यास कर्माप्रमाणे उपासनेचाही अधिकार नाही। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 49 क्रमांकाचा ज्ञात्यास कर्माप्रमाणे उपासनेचाही अधिकार नाही। विचारसागर नामक ग्रंथातील 6व्या तरंगाचा विचार आपला चालू आहे। त्या 6व्या तरंगातील 20 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत 20 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत स्वप्नाचा दृष्टांत करून जागृती मिथ्या ठरवण्यापेक्षा जागृतीचा दृष्टांत करून स्वप्न सत्य ठरायला काय हरकत आहे अशा पद्धतीचा विचार पूर्वपक्षाने केला, म्हणजे तर्कदृष्टीने केला आणि विचारांती स्वप्नवत जागृती हाच निर्णय झाला। आणि मग हे सगळं आग्रदेवाच्या स्वप्नाप्रमाणे असं ज्यावेळेला गुरुदेव बोलले तर त्या आग्रदेवाचं स्वप्न विस्ताराने ऐकावं अशी इच्छा त्यांनी प्रगट केली। विश्वरूप दर्शनाची इच्छा अर्जुनाने प्रगट केल्याच्या नंतर परमात्म्याने विश्वरूप दाखवावं, तसं सत्शिष्याच्या अंतकरणातली ही इच्छा प्रगट झाल्याच्या नंतर त्या आग्रदेवाच्या स्वप्नाचा विस्तार गुरुदेव सांगत असताना 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासून प्रारंभ झाला। 28 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये त्यांनी 3 प्रश्न केले आणि मग या 3 प्रश्नाच्या उत्तरात 3 प्रश्नापैकी जो शेवटचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपलं क्रमप्राप्त चालू आहे। त्यामध्ये मी कोण या प्रश्नाचं उत्तर आपण म्हटलो की 29 ते 41 अशा 12 परिच्छेदामध्ये दिलं। जगताचा कर्ता कोण या प्रश्नाचं उत्तर 42 ते 44 अशा 3 परिच्छेदामध्ये दिलं आणि मुक्तीले हेतू कोण या प्रश्नाचं उत्तर 45 ते 50 अशा 6 परिच्छेदामध्ये दिलेलं आहे। त्यातील 45 क्रमांकाच्या परिच्छेदाचा विचार करताना मुक्तीले हेतू कर्म किंवा उपासना नाही तर मुक्तीले हेतू ज्ञानच आहे असं सांगितलं। आणि मग कर्म किंवा उपासना मुक्तीले हेतू नाही असं म्हटल्याच्या नंतर नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी असा प्रकार आहे। केवळ नाही म्हणून चालत नाही, का नाही याची सिद्धी करावी लागते। तर कर्म किंवा उपासना याचं फल मोक्ष का होऊ शकत नाही याचा विचार 46 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये त्यांनी आपल्यासमोर ठेवला। त्यामध्ये कर्मकर्त्याला कर्मापासून 5 प्रकारच्या फलाचा लाभ होतो: उत्पत्तीनाश, प्राप्ती, विकार आणि संस्कार। तर या 5 फलाची मुमुक्षूला कशी अपेक्षा नाही याचा विचार करून कर्म हे मोक्षाचा म्हणजे कर्म मोक्षरूपी साधकाला मोक्षरूपी साध्य प्राप्ती करण्याकरता कर्माची आवश्यकता कशी नाही हा विषय त्यांनी प्रतिपादन केला। आणि उपासनासुद्धा एक मानसिक कर्म असल्यामुळे त्याचं काही वेगळं खंडन करण्याची गरज नाही असा विषय सांगितला। मग त्यामध्ये कर्म हे मोक्षाला हेतूच नाही असं आमचं म्हणणं नाही, तर त्यामध्ये वक्तुरीच्या तात्पर्य असं आहे की समसमुच्चयवाद हा मला मान्य नाही, प्राचीन वृत्तिकाराने जे स्वीकारलेला आहे। मग प्राचीन वृत्तिकाराने समसमुच्चयवादाचं मंडन हे 47 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये करत असताना पक्षाच्या पंखाचा दृष्टांत दिला,
रामेश्वर सेतुदर्शनाचा दृष्टांत दिला, वृक्षाच्या जलसिंचनाचा आणि वेदपाठक बटू ब्राह्मणाचा, असे 4 दृष्टांताच्या द्वारा समसमुच्चयवादाचं त्याने मंडन केलं. त्यामध्ये कर्म, उपासना, ज्ञान हे तिन्ही मोक्षाला हेतू आहे असं म्हणा, किंवा कर्म उपासना हे ज्ञानाला हेतू आहेत, ज्ञान मोक्षाला हेतू आहे, पण ज्ञानाच्या रक्षणाकरता आहे ना आणि ज्ञानाच्या उत्पत्ती करता कर्मोपासना हेतू, असा दोन्हीपैकी कुठलाही पक्ष घ्या, समसमुच्चयवादाचा आपण स्वीकार करा असं पूर्वपक्षाचं म्हणणं झालं. पण मग हा समसमुच्चयवाद खंडितच आहे, क्रमसमुच्चयवादच मंडित आहे. मग त्या समसमुच्चयवादाचं खंडन आणि क्रमसमुच्चयवादाचं मंडन याचा विचार कालच्या चिंतनामध्ये 48 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपण केला. त्यामध्ये कर्माचा अधिकारी नाही कोण आणि कर्माचा अधिकारी आहे कोण हे सांगताना वेदांती आणि चार्वाक, नास्तिक वेदांती आणि नास्तिक चार्वाक आणि आस्तिक असणारे वेदांती कर्माचे अधिकारी नाही. कारण कर्माचा अधिकारी कोण असतो? जो देहाहून आत्मा भिन्न जाणतो आणि कर्ता भोक्ता मानतो तो कर्माचा अधिकारी असतो. चार्वाक हा आत्म्याला कर्ता भोक्ता मानतो पण देहाहून भिन्न जाणत नाही म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. आणि ज्ञानी विद्वान हा देहाहून आत्मा भिन्न जाणतो पण कर्ता भोक्ता मानत नाही म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. आणि कर्मठ जो कर्माने मोक्ष मानणार आहे पूर्वमीमांसक, तो मात्र देहाहून आत्मा भिन्न जाणतोही आणि त्याला कर्ता भोक्ता मानतोही म्हणून तो कर्माचा अधिकारी आहे. शिवाय असं आहे की कर्ता कर्म कर्मफल या त्रिपुटीच्या भेदाचं ज्याला ज्ञान आहे, भिन्न रूपाने या तिघाला जो पाहतो तो कर्माचा अधिकारी आहे. आणि ज्ञानी महात्म्याला याची भिन्नत्वाने प्रतीती येत नाही. सर्वमेद आहे महात्मा सर्वं खलु इदं ब्रह्म म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. दुसरं सांगितलं की कर्तृत्व बुद्धी ज्याच्या ठिकाणी आहे तो कर्माचा अधिकारी, आणि ज्ञानाच्या ठिकाणी कर्तृत्व बुद्धी नाही, व्यवहार घडतो त्याच ठिकाणी पण तो म्हणतो मध्यच तव झाले परिम्या नाही केले आयसी जेणे जाणे तुला तो सुटला गा. तिसरं असं आहे की कर्माचं फल स्वर्ग हे अनित्य आहे आणि कर्म उपासनेचं फल स्वर्गाधिक लोकविशेष हा अनित्य आहे. आणि कर्म उपासना जर मुक्तीला हेतू मानले तर ते सुद्धा अनित्य होईल, मग मोक्ष साधनाला व्यर्थत्व येईल. म्हणून हे कर्म उपासनेचं फल मोक्ष नाही. आणि तिसरी गोष्ट अशी की जाती आश्रम वय अवस्था याचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यास हा कर्माला येतो आहे. कारण जाती परत्वे, आश्रम परत्वे, वय परत्वे आहे ना, कर्म भिन्न भिन्न शास्त्राने प्रतिपादन केलेलं आहे. मग पुन्हा शिष्याने शंका घेतली ती का हो, जाती आश्रम वय अवस्था हे तर सगळे स्थूल देहाचे धर्म आहे आणि आता सांगितलं देहाहून भिन्न जाणतो करता भोक्ता मानतो तो अधिकारी. मग जाती आश्रम अवस्था हे जर स्थूल देहाचे धर्म आहे तर तो देहच आत्म्याला मानतो असा प्रकार झाला. मग हे वदत व्याघात दोष येईल. म्हटले नाही, देहाहून आत्मा भिन्न जाणतो हे परोक्ष ज्ञान आहे आणि त्याला करता भोक्ता मानतो ही भ्रांती अपरोक्ष आहे. आणि परोक्ष ज्ञान अपरोक्ष भ्रांती निवृत्त करत नाही. उदाहरण द्या तर रामेश्वर आणि भगवान विष्णू त्या नर्मदेश्वर आणि शालिग्रामाला बांधतात. तिथे हे पाषाण नसून भगवान रामेश्वर किंवा भगवान विष्णू आहे ही भावना त्या उपासकाची आहे. हे परोक्ष ज्ञान आहे. पाषाण बुद्धी अपरोक्ष आहे तरी उपासना घडली. पण त्याच्या विपरीत पाहिलं तर ही रज्जू आपला आयम सर्प हा जो भ्रम आहे तो अपरोक्ष आहे, त्यावेळेला परोक्ष ज्ञान नाही. पण ज्यावेळेला इयम रज्जू असं अपरोक्ष ज्ञान होतं त्यावेळेला तो भ्रम मात्र सर्पभ्रम राहत नाही. कारण आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप होतो. म्हणजेच नियमच काय केला त्यांनी, काय नियम केला? परोक्ष ज्ञान अपरोक्ष भ्रांती निवृत्त करू शकत नाही. अपरोक्ष भ्रांती असेल तर अपरोक्ष ज्ञान लागेल. मग ज्याच्या ठिकाणी देहाहून आत्मा भिन्न हे परोक्ष ज्ञान आहे आणि देहचा आत्मा आहे तो करता भोक्ता ही अपरोक्ष भ्रांती आहे, तो कर्माचा अधिकारी आहे असं उत्तर दिलं. आणि ज्ञानाला देहाहून आत्मा भिन्न तो जाणतो आणि त्याला करता भोक्ता मानत नाही म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. अशा पद्धतीने कर्माचा अधिकारी कोण आहे कोण नाही हे सांगितलं. आणि म्हणून समसमुच्चयवाद स्वीकारता येत नाही असा विषय सांगितला. पण तो म्हणाला होता आम्ही 4 उपपत्ती नामदृष्टांत देऊन कर्माचा अधिकारी कोण सांगितलं आणि आपण नाही कसं म्हणता. तर ज्ञात्याला जसा कर्माचा अधिकार नाही तसाच उपासनेचाही अधिकार नाही हे 49 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपल्याला आता सांगतात. आणि जे 2 दृष्टांत सांगितले होते पूर्वी, कोणता एक पक्षाच्या पंखाचा
दुसरा रामेश्वर सेतू दर्शनाचा. आणि या दोन दृष्टांताद्वारा प्राचीन वृत्तिकाराने समसमुच्चयवादाचं मंडन केलं होतं. तर या तसे 4 दिलेले आहेत त्यांनी, पण 2 अगोदर 49 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये त्या 2 दृष्टांताद्वारा समसमुच्चयवादाचं मंडन होऊ शकत नाही. या दोन्ही दृष्टांताने तुम्ही जो प्रतिपादन केलेला समसमुच्चयवाद हा खंडित कसा आहे ते या 49 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये ग्रंथकार सांगतात. त्याचा थोडक्यात थोडासा आशय आपण बघू आणि मग आपण त्याचा पुढचा विषय क्रमप्राप्त पाहूया. ज्ञानी पुरुषाला जसा कर्माचा अधिकार नाही तसं उपासनेचा अधिकार का नाही? कारण उपासना सुद्धा एक मानसिक कर्मच आहे. म्हणजे याचा अर्थ कर्माचा अधिकार नाही म्हणजे उपासनेचा अधिकार नाही हे काही वेगळं सांगायला नको. कर्माचा अधिकार का नाही? यत्कृतकम तदानित्यम. जसं कर्माचं फल काय आहे? स्वर्गाधिक आहे, ते अनित्य आहे. तसंच उपासनेचं फल लोकविशेष वैकुंठाधिक म्हटलं तर ते सुद्धा कसे आहेत? लोकविशेष असा अर्थ घेतला तर ते सुद्धा काय? अनित्यच आहे. कारण ब्रह्मच नित्य आहे, त्या अतिरिक्त सर्वच अनित्य आहे. त्यामुळे लोकविशेष वैकुंठाधिकसुद्धा काय आहे? अनित्यच आहे. बरं, कर्म करण्यामध्ये जसं त्रिपुटीचं कर्ता कर्म आणि कर्मफल या भेदाचं ज्ञान लागतं तसं उपासनेमध्ये सुद्धा भेदाचंच ज्ञान लागतं उपासनाचं अनुष्ठान करण्याकरता. आणि ज्ञानामध्ये तर अभेद ज्ञान लागतं ज्ञानप्रांतामध्ये मोक्षाकरता. म्हणून तो उपासकसुद्धा कर्माचा अधिकारी होणार नाही. उपासना करायची म्हटलं तर देवाने सांगितलं जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मेची एको. मग त्यामध्ये तत्वाचं उपासनेमध्ये समर्पण लागतं, समर्पण भाव लागतो. त्याच्यामध्ये तत्वाचं समर्पण, वस्तूचं समर्पण आणि आत्मसमर्पण असे काही समर्पणाचे प्रकार आहेत. सगळे गीतेमध्ये आपल्याला सांगितले. क्रियेचं समर्पण सांगितलं. यत करोशी यदस्नाशी यत जुहोशी ददाशी यत यत तपस्यशी कौंते तत्कृष्व मदर्पणम हे क्रियेचं समर्पण आहे. वस्तूचं समर्पण पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तो परोत अश्नामी प्रयतात्मना इथं वस्तूचं समर्पण आहे. आणि तत्वाचं समर्पण ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणावतम ब्रह्मयुक्तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना तया अहम वाचा चित्तांग देवन्या शरणरिग मौदधिका गांगरी घाली जैसे. पण हे समर्पणामध्ये उपासना करत असताना उपासाच्या ठिकाणी त्रिपुटीच्या भेदाचं ज्ञान असतं. जो मज होय अनन्य शरण, जो म्हणजे उपासक आहे, मज हे उपास्य दैवत आहे आणि अनन्य ही मधली उपासना आहे. म्हणजे त्रिपुटीचं भेदाचं ज्ञान आलं. आणि मग त्याची मी निवारी जन्म मरण ही फलश्रुती आहे. आणि या लागी शरणागता शरण्य मीच एको असं परमात्मा येतात. म्हणजे तिथे त्रिपुटीच्या भेदाचं ज्ञान लागतं उपासनेमध्ये. आणि ते त्रिपुटी असेल भेद असेल तर तत्त्वज्ञान मुक्ती प्राप्त होत नाही. म्हणून उपासनेचा सुद्धा तत्त्वज्ञानाला अधिकार नाही. अहो पण आम्ही तुम्हाला सांगितलं नाही का? पूर्वपक्ष बोलतो काय काय सांगितलं म्हटले आम्ही मागे 47 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये प्राचीन वृत्तिकाराच्या मते समसमुच्चयाचं वादाचं मंडन करत असताना आम्ही तुम्हाला सांगितलं ना पक्षी एका पंखाने उडू शकतो का? नाही, त्याला 2 पंख असेल तरच तो उड्डाण करेल. मग आपण म्हटलं तो पक्षी कोण आहे? मग मोक्षरूपी पक्षी आहे. त्याचं ज्ञान कर्मरूपी हा एक पंख आहे. आपलं ज्ञान कर्म उपासनारूपी हा एक पंख आहे. ज्ञानरूपी दुसरा पंख आहे. या 2 पंखाच्या द्वारा तो उड्डाण करतो. मोक्षरूपी काय आपलं ब्रह्मरूपी वृक्षावर असणारं जे ब्रह्मरूपी जमीन म्हणा आणि त्याच्यावरूपी ज्ञानरूपी वृक्ष आणि त्याला लागलेलं मोक्षरूपी फल याचं काय करतो? तो आस्वादन करतो. या 2 पंखाशिवाय तो कसा उड्डाण करू शकेल? म्हणून तुम्ही समसमुच्चय वाद घ्या आम्ही असं सांगितलं. म्हटले हो, पण हा तुमचा दृष्टांतच चुकीचा आहे. साध्य विकल दृष्टांत आहे. साध्याची सिद्धी करण्याकरता असमर्थ नाही. म्हणजे का? त्याचं कारण असं आहे की पक्षाच्या ठिकाणी असणारे जे 2 पंख आहे त्यांचं परस्परात विरोध नाही. ते परस्पराला नाशक नसून परस्पराचे पोषक आहे, एकमेकाचे सहाय्यक आहे. ते एकमेकाचे दोन्ही पक्ष काय पंख सहाय्यक आहे म्हणून तिथे बरोबर आहे. पण इथे तसं नाही ना. इथे कर्म उपासना हा एक पंख, ज्ञानरूपी दुसरा पंख, मुमुक्षरूपी पक्षी असं तू म्हणतोस. पण तिथे कर्म उपासनेचा ज्ञानाचा परस्पर विरोध आहे ना. ते पंख जसे परस्पराला पोषक आहे तसे पोषक नसून नाशक आहेत. हे परस्पराला विरोधी आहे. कसे विरोधी आहे? कर्माचा अधिकारी कोण? देवान आत्मा भिन्न जाणतो करता भोगता मानतो तो कर्माचा अधिकारी. ज्ञानाचा अधिकारी कोण? देवान आत्मा भिन्न जाणतो अकर्ता अभोक्ता मानतो तो ज्ञानाचा अधिकारी आहे. म्हणजे अधिकाऱ्यात काय झाला? भेद झाला. म्हणजे अधिकाऱ्यात विरोध आहे. जसा अधिकाऱ्यात विरोध आहे तसा फलात विरोध आहे. कर्माचं फल काय? म्हणते संसारी जन्मेचे यज्ञातिक कर्म केजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर आहे ना. आणि ज्ञानाचं फल काय?
ज्ञानाचं फल दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती आहे ना. जो प्रियाची परमसीमा तू भेटे माऊली आत्मा ती खेवे आटे दिंडिमा संसारिके, हे ज्ञानाचं फल आहे. म्हणजे कर्माचं फल अनित्य आहे. कारण यत कृतकम दादा तदानित्यम, कर्मच अनित्य आहे. कर्माचं फल आपलं कर्माचं फल स्वर्गसुद्धा अनित्य आहे. ते तर भोक्ता स्वर्ग लोक विशालम क्षिणे पुण्य मर्ते लोकम विशंती एवं तरी धर्म मनोप्रमाण गतागतम काम काबल म्हणते. मग त्या पुण्याची पावटी सरे सवीची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणजे काय झालं, कर्मच अनित्य असल्यामुळे कर्माचं फल स्वर्गसुद्धा काय अनित्य आहे. क्रमरूपी कृषादी कर्मच अनित्य आहे म्हणून त्याचं सस्यादी फलसुद्धा अनित्य आहे. उपासनादी मानसिक कर्मच अनित्य आहे म्हणून त्याचं लोकविशेष फलसुद्धा अनित्य आहे. मग कर्माचं फल अनित्य आहे आणि ज्ञानाचं फल ज्ञानच नित्य आहे. स्वरूप रूपाने पाहिलं तर ज्ञान कसं आहे, नित्य आहे. कारण ज्ञान हा आत्म्याचा वेदांतात गुण नसून स्वरूप आहे. मग ज्ञानच नित्य असल्यामुळे ज्ञानाचं फल मोक्षसुद्धा कसं आहे, नित्य आहे. मग नित्य आहे तर त्याची प्राप्ती कशाला करायची, अप्राप्तीचा भ्रम घालवायचा आहे, प्राप्ती नाही करायची. ते नित्य प्राप्ताचीच प्राप्ती आहे. म्हणजे फलात भेद आहे, अधिकारात भेद आहे, स्वरूपात भेद आहे. कर्माच्या स्वरूपात भेद कसा आहे, कर्म म्हणलं का ते त्रिपुटी कोणती लागते, कर्ता कर्म कर्मफल ही त्रिपुटी आहे. आणि इकडे ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी आहे. बरं ती त्रिपुटी सत्य ठेवून तो सगळा व्यवहार करावा लागतो. इथे सगळी त्रिपुटी बाधित करून हा सगळा व्यवहार करावा लागतो. त्यामुळे तिथले दोन पंख हे मुमुक्ष त्या पक्षाच्या ठिकाणी जरी परस्पराचे पोषक असले तरी इथे कर्म आणि ज्ञान हे मात्र पोषक नसून एकमेकाचे नाशक आहे, एकमेकाचे विरोधी आहे. म्हणून पक्षाच्या दृष्टांताने समसमचे वादाचं मंडन आपण करू शकत नाही. जाऊ द्या म्हणले, पक्षाचा दृष्टांताने जर होत नसेल तर आम्ही दुसरा एक दृष्टांत दिलेला आहे. कोणता, रामेश्वर सेतू दर्शनाचा दृष्टांत. त्याचं खंडन जसं येईल तसं आपण पाहू. आता इथपर्यंत आपण वाचून घेऊ. 49 क्रमांकाचा परिच्छेद. ज्ञात्यास कर्माप्रमाणे उपासनेचाही विरोध आहे. इथे मात्र असा अर्थ घ्यायचा नाही का संत हे ज्ञान झाल्याच्या नंतर कर्म उपासना करत नाही असा त्याचा अर्थ नाही. आणि तोच अर्थ त्याने घेतला होता. ज्ञानोत्तर सुद्धा ते कर्म उपासना करताना दिसतात, म्हणजे कर्म उपासना केली पाहिजे. त्याला तो विधी नाही आहे की नाही. आगवेची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचून होती स्वतंत्रे आत्मबुद्धी, की ते अविद्या निवृत्ती स्थळ त्याने मोक्ष उपादान फळ या दोहीच केवळ साधन ज्ञान. मग ते करताना दिसतात. एक तर ते लोकसंग्रह आम्ही वापस संभाषण करतो मराठी, किंवा आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राहिनामुळे स्वभाव जाईना. जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखा करता आनंद करता ते करतात, पण विधी किंकर म्हणून ते करत नाही. आणि ती तूर्त कर्म उपासनेचा अधिकारी आहे कोण आणि नाही कोण असा विषय चालू आहे. आणि मग तो विषय आपण बघून आलो का कर्माचा अधिकारी देवान आत्मा भिन्न जाणून करता भोगता मानणारा तोच कर्माचा अधिकारी आहे. आणि वेदांत्याकडे देवान आत्मा भिन्न जाणतो पण त्याला करता भोगता मानत नाही, तो उलट अकर्ता भोगता मानतो, म्हणून तो कर्माचा अधिकारी नाही. असं बोलताना म्हणतात ज्ञात्यास कर्माप्रमाणे उपासनेचा अधिकार नाही. का अहो कर्माचा अधिकार नाही तसं उपासनेचं का नाही, कारण उपासनासुद्धा एक मानसिक कर्मच आहे ना. त्यामुळे कर्माचा अधिकार नाही म्हणजे उपासनेचा अधिकार नाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तरी का सांगतात, तर उपासनेमध्ये जसं त्रिपुटी लागते आपल्याला कर्मामध्ये, तसं उपासनेमध्ये सुद्धा त्रिपुटी लागते आणि ती सत्यत्वाने लागते आहे ना. उपासनेचा अधिकारी वेगळा आहे, कर्माचा अधिकारी वेगळा आहे, ज्ञानाचा अधिकारी वेगळा आहे. उपासनेचा अधिकारी कोण, ज्याच्या अंतःकरणात मल नावाचा दोष आहे तो निवृत्त करण्याकरता निष्काम कर्म करणं, म्हणून तो कर्माचा अधिकारी आहे निष्काम कर्माचा. सकाम कर्माचा अधिकारी ज्याला या व परलोकातल्या उत्कृष्ट भोगाचे काम नाही तो सकाम कर्माचा अधिकारी आहे. ज्याच्या अंतःकरणात मलदोष निवृत्त करायचा तो निष्काम कर्माचा अधिकारी आहे. ज्याला अंतःकरणातील विक्षेप दोष घालवायचा असेल तो निष्काम उपासनेचा अधिकारी आहे. आणि ज्याला सलोकतादी मुक्तीचा आनंद भोगायचा असेल तर तो सकाम उपासनेचा अधिकारी आहे. म्हणजे त्याचा अधिकारी ठरलेला आहे. म्हणून ज्ञानाचा जो अधिकारी आहे तो कर्माचा नाही, उपासनेचा जो अधिकारी आहे तो कर्माचा नाही, कर्माचा जो अधिकारी आहे तो उपासनेचा नाही, उपासना कर्माचा जो अधिकारी आहे तो ज्ञानाचा नाही. म्हणून म्हणतात कर्माप्रमाणेच ज्ञात्याला उपासनेचा अधिकार नाही. कसा बघा, याच रीतीने त्यास म्हणजे उपमोक्षुला उपासनेचा अधिकार नाही. कारण मी उपासक आणि देव काय आहे उपास्य आहे या बुद्धीने उपासना होते. उपासना होण्याकरता ती त्रिपुटी लागली. जसं कर्म करण्याकरता मी करता आहे, यज्ञाने माझं कर्म आहे. आणि देवान भाव येताने ते देवा भावयंतु अपरस्परम भावयंत श्रेय परम वापशत इष्टान भोगान हिवो देवा दाश्यंती यज्ञ भाविता तरी दत्तम प्रदाय यो भुंगतेच ते नाही वसा तुम्ही देवा ते भजार देव तुम्हा तुष्टतील ऐशी परस्परे घडेल प्रीती जेते मग तुम्ही जे जे करू म्हणाल ते आपैशी सिद्धी जाईल वांछितही पुरेल मानसीचे असं सांगितलेलं आहे की नाही आपल्याला भगवद्गीतेमध्ये. म्हणजे तिथे कर्म करणारा मी आहे, यज्ञ माझं कर्म आहे आणि स्वर्ग मला फल प्राप्त होणार आहे.
असा त्रिपुटीचं त्याला त्रिपुटी लागते. तसं मी उपासक आहे, अनन्य भावाने मी परमात्म्याला शरण गेलो ही माझी उपासना आहे आणि त्याचे मी निवारी जन्म मरण हे प्रयोजन म्हणजे फल मला पुढे प्राप्त होणार आहे. म्हणजे असं तिथेही त्रिपुटीच्या भेदाचं ज्ञान आहे. म्हणून म्हणतात या रीतीने त्या उपासनेचा अधिकार नाही कोणाचा, मुमुक्षूला. कारण उपासना म्हटलं का तिथे सत्यत्वाने त्रिपुटी लागते. कोणती? मी उपासक आहे आणि देव पांडुरंग माझं उपास्य दैवत आहे आणि मी अनन्य भावानं आता त्याची वारी करतोय, ही माझी काय आहे? उपासना आहे. या बुद्धीने उपासना होते. बरं, मग विद्वानाला म्हणजे मुमुक्षूला, विद्वानास तो उपासक भाव प्रतीत होत नाही. हे ते कंसात अध्याय करायचं बाबा म्हणत असतात. सत्यत्वाने प्रतीत होत नाही. नाहीतर टाळी उपला नाद अंगो अंगी मुरळा छंद भोगू भोगिताच्या आटला भेद ज्ञान गिळून गावा गोविंद गा. ज्ञानदेव घेतले दान हृदय धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदू. ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरे धरून श्री हरी जपे सदाई. कुठे लावायची संगती? त्यांना तर ते उपास्य ते उलट म्हणतात माझी जीवीची आवडी पंढरपुराने गोडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेदले आहे ना. तर याचा अर्थ एवढाच आहे का त्यांना सत्यत्वाने त्या भेदाची प्रतीती येत नाही. देव देव परिवारू कोरुणी की जे डोंगर त्याचा भक्ताचे व्यवहारू का नवावा मी चिवणी पांडावा करीती माझी सेवा नव लावतो सांगावा असे आहे. कशा करता? त्यांना काही प्राप्त करून घेण्याकरता नाही. आपलं एक विरंगुळा आनंद पूर्वीचं संस्कार वशात ते करतात. सत्यत्व भ्रांती त्यांची राहिलेली नाही. म्हणून एक शब्द इथं काय ध्यानात करून घेण्यासारखा आहे का? विद्वानास तू उपासक भाव सत्यत्वाने प्रतीत होत नाही. कारण असं आहे का? तो म्हणतो माझा आणि ईश्वराचा देहादी संघात म्हणजे माझा व्यष्टी अविद्यामुळे झालेला देहादी संघात आणि तिकडे समष्टी मायामुळे ईश्वराचा असणारा हा समष्टी संघात कसा आहे? स्वप्नाप्रमाणे कल्पित आहे. यथा स्वप्न प्रपंचरूपी महिमा विजृंभिता तथा जागृत प्रपंचरूपी महिमा विजृंभिता. स्वप्न प्रपंच जसा अविद्येचा मायाचा खेळ आहे तसा जागृत प्रपंच परमात्म्याने दाखवला हा सुद्धा मायाचाच खेळ आहे. सगळं स्वप्नाप्रमाणे कल्पित आहे. स्वप्नीची चैले जाईल रया म्हणून तो कल्पित आहे असा असून अधिष्ठान चैतन्य कसं आहे? दोन्हीचं एकच आहे. घटाकाश मटाकाश येथील दोन्ही अवकाश पोकळी रूपाने पाहिलं तर एकच आहे. तसं अविद्यारूपी घट मायारूपी मठ बाजूला सारलं तर दोन्हीतलं साक्षी चैतन्य ब्रह्मचैतन्य काय आहे? एक आहे. असं ज्ञानाला भेदाची भ्रांती नाही आणि उपासना भेदा वाचून होत नाही असा विद्वानाचा निश्चय आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं. आणि म्हणून ज्ञानाचा उपासनेशी सुद्धा विरोध आहे. जसा कर्माशी विरोध आहे तसा उपासनेशी सुद्धा विरोध आहे. मग ते पक्षाच्या गमनाबद्दल बोलतात बघा. आता मोक्षाच्या हेतूविषयी पक्षाच्या गमनाचा दिलेला दृष्टांतच विरुद्ध आहे. कारण पक्षाचे दोन्ही पंख एकाकाली पक्षाच्या ठिकाणी राहतात. दोन पंख आहे पक्षाचे एकाकाली दोन्ही राहतात. नवे दोन्ही असेल तरच तो बिचारा मग उत्पलवणार सरीसा पक्षी फळाशी झोंबे जैसा असं होईल आणि त्या पक्षाला त्या फळाचं आस्वादन करता येईल. पण एक पंख आहे दुसरा पंख नाही जाऊ शकणार. जटायू दोन्ही पंक्षाने जानकी सीताईचं रक्षण करण्याकरता गगनात भरारी घेतली. दुर्दांत असणारा दुष्टबुद्धीचा रावण त्याला विचारलं तुला रामाची शपथ आहे तुझं मरण कशात आहे सांग. आता म्हणू लागला तुझं सांग मग मी माझं सांगतो. त्याने सांगितलं माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. आता जटायूला एकतर साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. साधूला सगळं कळतं पण दुर्जनाच्या अंतकरणातलं काय दाळ शिजते हे साधूला कळत नाही. तेवढा त्यांचा कारण निर्मळ अंतकरण त्यांचं असतं नाही कळत त्यांना. ते जटायूला कळालं नाही हालाबाळ बोलतो आणि जटायूला कळालं की आता आपल्या पंखात मरण याला सांगितलं तर हा आपला घात करणार आहे हेही माहिती आहे. पण तरी जटायू का सांगतो? कारण आपला प्राण राम भक्ताला तो रामाच्या शपथेपेक्षा श्रेष्ठ नाही. प्राण एक दिवस जाणार आहे पण त्याच्याकरता मी असं शपथ घेणार नाही. याने मला रामाची शपथ घातली सांगितलं माझ्या पंखात आहे. त्याने झडप घालून अंगठा कलम केला पण तो मरतो कुठं? त्याचं मरणच नाही. आणि त्याने वरून खडगाचा घाव घातला तर जटायूचा पंख छाटला. एक पंख होता की नाही त्यावेळेला तो उड्डाण करू शकला का? नाही. कारण ते दोन पंख एकमेकाचे पोषक आहे. एका पंखाने उड्डाण करता येत नाही. पण तसं कर्म उपासनारूपी हा पंख ज्ञानरूपी दोन पंख दुसरा पंख या दोन पंख मुमुक्षरूपी पक्षी त्याने उड्डाण करेल मोक्षरूपी घरट्यापर्यंत जाईल. हे कधी म्हणणं संयुक्तिक ठरलं असतं? त्या पक्षाचे दोन पंख जसे परस्पराला गमना करता प्रवासाकरता गगन भरारी करण्याकरता पूरक आहेत तसे पूरक असते तर पण हे पूरक नाहीत ना. कारण दोन्हीचा अधिकारी वेगळा दोन्हीचं स्वरूप वेगळं दोन्हीचं फल वेगळं आहे ना. सगळीच काही वेगळं असल्यामुळे ते एकमेकाला पोषक नाही हे सांगताना म्हणतात. कारण आता मोक्षाच्या हेतूविषयी पक्षाच्या गमनाचा दिलेला दृष्टांत विरुद्ध आहे. कारण पक्षाचे दोन्ही पंख एकाकाली पक्षाच्या ठिकाणी राहतात. का राहतात? कारण त्या दोन पंखात परस्पर विरोध नसून ते एकमेकाला पोषक आहे सहाय्यक आहे ना. एकमेकाला ते कार्य करण्याकरता पक्षी त्याच्याशिवाय गमन करू शकत नाही आणि आपल्या साध्यापर्यंत जाऊ शकत नाही.
तद्वत त्या पक्षाच्या पंखाप्रमाणे कर्म आणि ज्ञान हे दोन पंख मुमुक्षुरूपी पक्षाचे मानले तर त्या दोन पंखाचा म्हणजेच कर्म उपासनेचा हा एक पंख आणि ज्ञानाचा दुसरा पंख या दोघाचा म्हणजे ज्ञानाचा कर्म उपासनेशी विरोध नसावा, मग ते एकमेकाला पोषक ठरले असते. पण ते विरोध नाही असं नाही, म्हणजे विरोध आहे हे आत्ताच सिद्ध केले. कारण दोन्हीचं कसं सिद्ध केलं, दोन्हीचा अधिकारी भिन्न आहे, दोन्हीचं स्वरूप भिन्न आहे आणि दोन्हीचं फल देखील भिन्न आहे. म्हणून ज्ञानकाली ज्ञानाबरोबर कर्मोपासना राहणे शक्य नाही. तो म्हटलं ठीक आहे, आम्ही दुसरा दृष्टांत दिला, त्याचं काय? म्हणजे कोणता? म्हणजे रामेश्वर सेतू दर्शनाचा. आणि मग ते सांगले रामेश्वर सेतू दर्शनाने जीवनातील पापाची निवृत्ती होते. पण कधी होते? केवळ रामेश्वर सेतू दर्शन हे ज्ञान स्वरूप आहे, भक्तीचं वर्तमान गमन हे कर्म उपासना स्वरूप आहे. एखाद्याने भक्तीचं वर्तमान गमन केलं नाही तर रामेश्वर सेतू दर्शनाने त्याचं पाप निवृत्त होत नाही. आणि रामेश्वर सेतू दर्शनही झालं पाहिजे आणि भक्तीचं वर्तमान गमनही झालं पाहिजे तरच पापाची निवृत्ती होते. मग तशा पद्धतीने निष्काम कर्म उपासनारूपी गमनही झालं पाहिजे आणि ब्रह्माचं ज्ञानही झालं पाहिजे, मग मोक्षरूपी फल प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही असं पूर्वपक्ष बोलला होता. पण त्याला म्हणतात हे तुझं बोलणं कधी संयुक्तिक ठरलं असतं? इथे मोक्ष हे फल आहे आणि कर्म उपासनेचं लोकविशेष हेही फल आहे, दोन्ही फलच आहे. फलरूपाने त्यांच्यात भेद जरी नसला तरी फलात प्रकार आहे, त्यात भेद आहे ना. म्हणजे फलात काय प्रकार आहे? फलात दोन प्रकार आहेत, एक दृष्ट फल असतं आणि दुसरं अदृष्ट फल असतं. दृष्ट फलाचे जे नियम आहे, कायदा कानून आहे, ते अदृष्ट फलाला नाही लावता येणार आणि अदृष्ट फलाचे जे नियम आहे ते दृष्ट फलाला लावून चालत नाही. दृष्ट फल म्हणजे जे आपण आत्ता भोगतो, वर्तमान काळात भोगतो, या देहात भोगतो, त्याला दृष्ट फल म्हणा. आणि जे अन्य योनीत, अन्य देहात, अन्य लोकात प्राप्त होतं त्याला अदृष्ट फल म्हणा. किंवा द्राक्षाच्या झाडा दुरून न घापे शिंतुडा, तुळशीच्या झाडा दुरून न घापे शिंतुडा, द्राक्षाच्या तरी बुडा दूधची लावली. तुळशीच्या झाडाला पाणी घालायला तयार होत नाही कारण तिथं फल नाही, एक अदृष्ट फल नाही. फल आहे पण दृष्ट फल नाही, ते अदृष्ट फल आहे, पुण्यप्राप्ती वगैरे. आणि द्राक्षाच्या बुडाला दूध लावणं हे तर दृष्ट फल आहे, काही कालांतराने घडते ते दिसतो. आता लागलीच नाही दिसला तरी काही कालांतराने तो दिसतो. किंवा भोजन केल्याच्या नंतर संतुष्टी, पुष्टी, तुष्टी ही तृप्ती प्राप्त होणं हे दृष्ट फल आहे. रज्जूवर सर्प प्रतीतीला आल्याच्या नंतर रज्जूच्या ज्ञानाने तो सर्प निवृत्त होणं हे दृष्ट फल आहे. किंवा तुरी व्योम तंतू हे पटाचे साहित्य सामुग्री एकत्र आल्याच्या नंतर पटाची निर्मिती हे दृष्ट फल आहे. किंवा कुलाल दंड चक्र मृतिका हे एकत्र आल्याच्या नंतर घटाची निर्मिती हे दृष्ट फल आहे. तसं ज्ञानाचं फल मोक्ष हा दृष्ट फल आहे ना. याची देही, याची डोळा, भोगमुक्तीचा सोहळा. तो का म्हणे मुक्ती परणिली, आता म्हणतात ना वर्तमान काळात परणिली नवरी, आणि आता दिवसचारी खेळीमेळी गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाचा गळा घेऊ शीत पावे, मोक्ष मेल्यापाठी आम्हाची होईल आईसे जे म्हणते ते अतिमूर्ख. म्हणजे याचा अर्थ मोक्षाचं ज्ञानाचं फल मोक्ष कोणतं फल झाला? दृष्ट फल झाला. आणि रामेश्वर सेतू दर्शनाने जी पापाची निवृत्ती ते कोणतं फल आहे? अदृष्ट फल आहे. आणि अदृष्ट फलाच्या बाबतीत कोण प्रमाण असतं? शास्त्र प्रमाण असतं. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, कार्य व्यवस्थित हो ज्ञात्वा शास्त्र विधान उत्तम कर्म कर्तृमेहर असे शास्त्र म्हणले ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे, घे म्हणतल्या न म्हणावे विषयी विरू. आणि अदृष्ट फलाच्या बाबतीत शास्त्र प्रमाण असतं म्हणून शास्त्राने जसं सांगितलं तसंच ते कर्म केलं तर त्याचं ते फल इप्सित प्राप्त होतं. आपल्याला पाहिजे स्वर्गातले भोग, त्रैविद्य माम सोम पापतो पापा, ऐकलं, स्वर्गाला जाण्याची इच्छा झाली. मग ते स्वर्गाला जाण्याची इच्छा झाल्याच्या म्हणल्याच्या नंतर मृत्यूलोकात आलं पाहिजे, त्याच्याकरता मानव शरीर धारण केलं पाहिजे आणि त्याच्याकरता बिनचूक पद्धतीने 100 यज्ञ केले पाहिजे. मग काय होईल? तो स्वर्गलोकातला भोग त्याला भोगेल. नाही म्हणले मी 99च करेल, तुझ्या बाने ठेवला का तो? का बरे? कारण त्याला शास्त्रप्रमाणे आज्ञा, अदृष्ट फल आहे ना ते. आणि अदृष्ट फलाच्या बाबतीत प्रमाण शास्त्र आहे. शास्त्राने 100 यज्ञ करायला सांगितलं तर 100च केले पाहिजे आणि जसे सांगितले तसेच केले पाहिजे, मग ते फळ प्राप्त होईल.
नाही म्हणले आम्हाला सत्य लोकाचा अधिपती व्हायचं. मग सांगितलं शतैक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मानुनय यजन याजन आद्यन आद्यपन दान प्रतिग्रह हे जे ब्राह्मणाचे षटकर्म सांगितलेले आहेत. आणि त्याच्यातही शमोदमस्तप शौचम शांतिरार्जुमेवच ज्ञान विज्ञान वास्तिक्यम ब्राह्मकर्म स्वभावजम ह्या सगळ्या 9 गुणाने तो युक्त असला पाहिजे. षटकर्म त्यांनी केलं पाहिजे. 100 जन्म ब्राह्मणाचे घेतले पाहिजे. मनुष्य देहात राहून ते 100 जन्मामध्ये निगुतीने अगदी बिनचूक पद्धतीने सचोटीने ते ब्राह्मणाचं कर्म पार पाडलं पाहिजे. मग तो सत्य लोकाचा अधिपती होतो. नाही म्हणले थोडंसं मनाने इधर उधर नाही चालणार. कारण अज्ञात धर्म आणि ब्रह्म ह्या गोष्टी अज्ञात आहे आणि त्याला प्रमाण कोण आहे? शास्त्र आहे. करीतोची ब्रह्म अनुनय आहे ना. मग शतैक जन्मान जन्मोनी ब्रह्म कर्मा करीतोची, जो न करीतो नाही करीतोची, तिथेच उत्तर त्याचं देऊन टाकलं. करीतोची ब्रह्म आन नोहे, अन्य नाही. याचा अर्थ काय झाला? अज्ञात जे फल आहे त्याच्या बाबतीत कोण प्रमाण असतं? शास्त्र. दृष्ट फलाच्या बाबतीत तसं काही नियम आपल्याला लावता येणार नाही. जेवण केलं तर पोट भरतं. एक म्हणू लागला बसून जेवलं तरच पोट भरतं. दुसरा म्हणू लागला ब्रह्मार्पण ब्रह्मावीर वदने कवळ घेता असं करून केलं तरच पोट भरतं. तिसरा म्हणू लागला नाही अगदी ते बरोबर 12 वाजता जेवलं तरच पोट भरतं. असं म्हणता येईल का? असं नाही म्हणता येईल, कारण दृष्टफल नाही ते. आणि म्हणून तर या दृष्टफलाच्या बाबतीत लोक नियम पाळत नाही. आता ते बफे पद्धतीने उभ्यानेच जेवतात. काही पायात जोडे घालून जेवतात. काही इतके सुशिक्षित होतील पुढे कंसात बेकार ते जोड्यात जेवतील. फॅशन आहे म्हणतील, आहे की नाही? आता ते काय आहे बरं, जेवण करत असताना मग वदने कवळ म्हणावं की नाही, ब्रह्मार्पण करावं की निश्चित करावं. पण ते ब्रह्मार्पण असतं ते दृष्टफळासहित अदृष्टफलाची प्राप्तीची अपेक्षा असेल तर. पण खाल्ल्याच्या नंतर पोट भरतं, मग ते कधी खा काही खा पण खा हे गरजेचं आहे. कारण दृष्टफलाचे नियम, दृष्टफलात हा नियम नाही. तसं भोजनाचं फल संतुष्टी पुष्टी तुष्टी हे जसं दृष्टफल आहे ना, तसं ज्ञानाचं मोक्ष हे काय आहे? दृष्टफल आहे. आणि रामेश्वर सेतू दर्शनाने पापाची निवृत्ती अदृष्टफल आहे. म्हणून तिथं शास्त्रानं सांगितलं तुम्ही सेतूचं दर्शन केलं पाहिजे. दर्शन करण्या अगोदर भक्तीचं वर्तमान गमन केलं पाहिजे. मग तुमचं पाप निवृत्त होईल. ते तसंच केलं पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही. पण हे दृष्टफलात असं काही नियम लावता येणार नाही. म्हणून तो दृष्टांत दिला तो दृष्टफलाचा आहे आणि सिद्धांत अदृष्टफलाचा आहे. म्हणून त्याही दृष्टांताने तू समसमचे वादाचं विधान करू शकत नाही. अशा पद्धतीचे विचार काहीसा या पंक्तीमध्ये सांगतात, तो आपण पाहूया. तसा म्हणजे कसा? जसं पक्षाच्या 2 पंखाचा दृष्टांताद्वारा समसमचे वादाचं मंडन करता येत नाही, तसंच रामेश्वर सेतू दर्शनाच्या दृष्टांताद्वारा सुद्धा समसमचे वादाचं मंडन ठरू शकत नाही. का? कारण तो दृष्टांत अदृष्टफलाचा आहे आणि सिद्धांत इथे दृष्टफलाचा आहे. आणि दृष्टफलाकरता अदृष्टफलाचा नियम किंवा अदृष्टफलाकरता दृष्टफलाचा नियम असं लावून चालत नाही, त्यासंबंधी बोलतात. तसाच सेतू दर्शनाचा दृष्टांतही विरुद्ध आहे. कारण ज्याचे फल प्रत्यक्ष प्रतीत होते म्हणजे दृष्ट, त्यास दृष्टफल म्हणतात. ज्याचं फल प्रत्यक्ष प्रतीतील येते ते दृष्टफल. उदाहरण देतात. जसे भोजनाची तृप्तीफल हे दृष्टफल आहे. संतुष्टी पुष्टी तुष्टी आहे ना, म्हणजे तुष्टी पुष्टी क्षुधपायनो घासह असं म्हटलेलं आहे. संतुष्टी पुष्टी तुष्टी प्रत्येक घासाला ते काय होते? वाढत जाते, कारण ते दृष्टफल आहे. जसे भोजनाचे तृप्ती दृष्टफल आहे. ज्याचे फल प्रत्यक्ष नसते त्यास अदृष्टफल म्हणतात. उदाहरण देतात. जसे म्हणजे भोजनाचं फल तृप्ती हे दृष्टफलाकरता दिलेलं दृष्टांत आहे आणि ज्याचं फल दृष्ट नाही त्याला अदृष्टफल म्हणतात. मग यज्ञादी कर्माचं स्वर्ग हे अदृष्टफल आहे. उपासनेचं किंवा ते ब्राह्मण कर्म केलं तर करीतोची ब्रह्मा हे अदृष्टफल आहे. उपासना करून वैकुंठ लोकाची प्राप्ती हे काय? अदृष्टफल आहे. तुळशीच्या झाडाला पाणी घालणं हे काय? अदृष्टफल आहे. मग अदृष्टफलाकरता नियम अदृष्टफलाचेच आणि दृष्टफलाकरता नियम दृष्टफलाचेच. उदाहरण देतात अदृष्टफलाकरता. ते म्हणतात जसे पुण्य पापादी सेतू दर्शनाचे फल, जे पूर्वपक्षाने जो दिलेला दृष्टांत ते अदृष्ट आहे. ज्याचे फल अदृष्ट असते त्यास शास्त्र जितके साहित्य सांगितले असेल तितक्या साहित्याने युक्त ते कर्म केल्यास केल्यास कर्म फलास कारण होते. म्हणजे आता आपल्याला पापाची निवृत्ती पाहिजे. पापाची निवृत्ती कशाने होते? रामेश्वर सेतू दर्शनाने. पण शास्त्राने काय सांगितलं? भक्तीचं वर्तमान गमन करून रामेश्वर सेतू दर्शन घेतलं का पाप निवृत्ती होते. तुम्ही म्हणाल नाही आम्ही भक्तीचं वर्तमान गमन नाही करणार. काय करणार? फक्त रामेश्वर सेतू दर्शन करणार, पाप निवृत्ती होणार नाही. नाही म्हणले पण आम्ही भक्तीचं वर्तमान गमन करू, पण तिथे गेल्याच्या नंतर सेतूचं दर्शन नाही घेणार.
दुसरं काहीतरी दर्शन घेणार, मगही पापनिवृत्ती होणार नाही, कारण ते अज्ञात फल आहे, अदृष्ट फल आहे. आणि त्याच्याकरता शास्त्राने सांगितलं भक्तीचं वर्तमान गमन केलं पाहिजे, रामेश्वर सेतू दर्शन केलं पाहिजे, मग तुमच्या जीवनातली पापरूपी फलाची निवृत्ती होईल, पापाची निवृत्ती होईल, अन्यथा नाही. पण मग तसं जर केलं नाही तर तुम्हाला पाप निवृत्तीरूपी फल लाभणार नाही, कारण ते अज्ञात फल आहे. त्याच्याकरता तस्मात् शास्त्रम प्रमाणते, शास्त्र बनले ते सांडावे, असंच करावे. म्हणून म्हणतात ज्यास, कारण जसे पुण्य पापादी सेतू दर्शनाचे फल अदृष्ट आहे, ज्याचे फल अदृष्ट असते त्या शास्त्राने जितके साहित्य सांगितले असेल तितक्या साहित्याने युक्त ते कर्म, मग ते काय करतं स्वर्गादी फलाला, म्हणजे तितक्या साहित्याने युक्त म्हणलं तर भक्तीचं वर्तमान गमन केलं, सेतूचं दर्शन घेतलं, मग पापाची निवृत्ती होईल. एक जन्म शेकडो जन्म ब्राह्मणात घेतले, यजन याजन षटकर्म यथोचित पद्धतीने केलं, मग सत्यलोकाचा अधिपती होईल, तोची आण नव्हे, मग ते अदृष्ट फल आहे. त्याचप्रमाणे 100 मनुष्य जन्मामध्ये 100 यज्ञ केले, मग स्वर्गाचं मनोहर सुख भोगेल, तेही पुण्य असेल तोपर्यंत, अन्यथा नाही, का अदृष्ट फल आहे. केवळ कर्म कारण होत नाही, मग अदृष्ट म्हणजे भक्तीचं वर्तमान गमन याच्यासहित कर्म, म्हणजे भक्तीचं वर्तमान गमन रूपी कर्म आणि रामेश्वर सेतू दर्शन हे केलं तर पापनिवृत्ती होते. केवळ एखादं कृती केलं तर होत नाही. उदाहरण देतात, म्हणून श्रद्धा नियमादिसहित, म्हणजे सश्रद्धा अंतकरणाने हा नियम पाळून तिथपर्यंत गेला पाहिजे, रामेश्वर सेतू दर्शन केलं पाहिजे. म्हणून श्रद्धा नियमादिसहित सेतूचे दर्शन पापनाशरूप फलास हेतू आहे, केवळ सेतू दर्शन नाही. पण हे बोलणं बरोबर आहे तुझं, पण कुठल्या फलाच्या बाबतीत हे बोलणं विधान उचित ठरेल? अदृष्ट फलाच्या बाबतीत. पण ज्ञानाचं फल मोक्ष कसं आहे? दृष्ट आहे, म्हणून त्या बाबतीत कर्म उपासनासुद्धा केली पाहिजे. कर्म उपासना अदृष्ट फलाला देणार आहे, ज्ञान हे दृष्ट फलाला देणार आहे. मग इथंच त्यांचा काय झाला विरोध, एक दृष्ट फलाला प्रसवतं ते कोण? ज्ञान मोक्षरूपी, आणि अदृष्ट फलाला प्रसवतं ते कोण आहे? कर्म उपासना आहे. मग कर्म उपासना अदृष्ट फलाला कारण ठरणारी कर्म उपासना आणि दृष्ट फलाला कारण ठरणारं ज्ञान, आणि दोघांचं युगपत अनुष्ठान कसं होईल? ते शक्य नाही. आणि ब्रह्मज्ञानाचे म्हणजे दृष्टफल जे मोक्ष आहे ना, ब्रह्मज्ञानाचे फल जो मोक्ष तो दृष्ट आहे. म्हणून ब्रह्मज्ञान मोक्ष फलोत्पत्तीविषयी कर्मोपासनेची अपेक्षा करत नाही, कारण ते दृष्टफल आहे. ब्रह्मविद्येचे फल जर स्वर्गप्रमाणे लोकविशेष अदृष्ट असते, खरं तसं नाही आहे, पण जर तरीची भाषा आहे, त्याला म्हणतो तुष्यंत दुर्जय न्यायाने समोरच्याचं थोडक्यात स्वीकारून सुद्धा ते कसं स्वीकारता येत नाही त्याला पटवून देणं, तशा पद्धतीने बोलताना ते म्हणतात ब्रह्मविद्येचे फल जर स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अदृष्ट असते तर शास्त्राने तसे सांगितले असते ना. पण शास्त्र तसं सांगतं का? जसं कर्माचं फल लोकविशेष स्वर्ग आहे शास्त्राने सांगितलं की नाही, अदृष्ट फल आहे. उपासनेचं फल लोकविशेष वैकुंठ आहे, किंवा ब्राह्मण कर्माचं फल लोकविशेष काय सत्यलोक आहे, सत्यलोकाचा अधिपती होणं आहे, किंवा रामेश्वर सेतू दर्शनाचं फल पापनिवृत्ती असं शास्त्राने सांगितलं. तसं ज्ञानाचं फल लोकविशेष मोक्ष आहे असं शास्त्राने सांगितलं का? याची दे याची डोळा सांगितलं, म्हणजे प्रत्यक्ष फल सांगितलं, दृष्ट फल सांगितलं, अदृष्ट फल सांगितलेलं नाही. म्हणून म्हणतात ब्रह्मविद्येचे फल जर स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अदृष्ट असते तर शास्त्राने तसे सांगितले असते, पण शास्त्र तसे सांगत नाही. म्हणजे ज्ञानाचं फल मोक्ष लोकविशेष अदृष्ट आहे असं शास्त्र सांगत नाही. उलट ज्ञानाचं फल मोक्ष हा अदृष्ट नसून दृष्ट फल आहे असं शास्त्र प्रतिपादन करता सांगतं. पण शास्त्र तसे सांगत नाही, कारण कर्म उपासनेपासूनच लोकविशेष म्हणजे कर्म उपासनेचं फलच लोकविशेष असे शास्त्र सांगते. ज्ञानाचे फल लोकविशेष शास्त्र सांगत नाही, म्हणजे कर्म उपासनेचं फलच अदृष्ट आहे असं शास्त्र सांगतं. ज्ञानाचं फल अदृष्ट आहे असं न सांगताना दृष्ट आहे असं शास्त्र सांगतं. उदाहरण देतात, सेतू दर्शनाप्रमाणे ब्रह्मविद्या ही आपल्या फलाप्राप्तीकरिता जर कर्म उपासनेची अपेक्षा करेल, जर सेतू दर्शन हे दर्शन म्हणजे ज्ञान आहे, पण भक्तीचं वर्तमान गमन असे कर्म उपासनेची अपेक्षा तिथे केलेली आहे. मग त्या सेतू दर्शनाप्रमाणे ब्रह्मविद्या ही आपल्या फलोत्पत्ती करता, कोणतं फल? मोक्षरूपी फल. या फलोत्पत्ती करता जर कर्म उपासनेची अपेक्षा करील तर ब्रह्मविद्येचे फल काय? जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अदृष्ट होईल. पण तसं नाही ना, ब्रह्मविद्येचं फल मोक्ष हा लोकविशेष अदृष्ट नसून याची दे याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा असं सांगितलेलं आहे. आणि आताच म्हटलं आपण मोक्ष मेल्यापाठी आम्हाशी होईल असे जे म्हणते ते अतिवृमूर्ख, म्हणजे ज्ञानाचं फल मोक्ष हा दृष्टच सांगितलेला आहे.
अदृष्ट आहे असं त्याचं विधान केलेलंच नाही. बरं केलं असेल तर ते सलोकता, समीपता, स्वरूपता ही मुक्ती आहे, ज्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती असा जो साध्यरूप मोक्ष आहे तो मात्र ज्ञानच फल दृष्ट म्हणूनच प्रतिपादन केलेला आहे. म्हणून म्हणतात बघा, हे पूर्णच वाक्य वाचतो पुन्हा. सेतुदर्शनाप्रमाणे ब्रह्मविद्या ही आपल्या फलोत्पत्तीकरिता कर्म उपासनेची अपेक्षा करील तर ब्रह्मविद्येचे फल जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे लोक विशेष अदृष्टरूप होईल. जर तरची भाषा आहे, पण तसे नाही. मग तसे नाही तर कसे आहे? मोक्ष तर नित्यप्राप्त आहे, नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे तिथे. बाबुळीचे सारावे हाते पाणी तर वासे आहे ते आभ्रत जावे गगडते सिद्धची की. बाबुळी बाजूला सारली, शेवळ बाजूला सारलं का पाणी तिथे आहेच आहे. आकाशस्थ ढग बाजूला गेलं का सूर्य तिथे आहेच आहे. तसं अज्ञान आवरणाचा ढग बाजूला, पडदा बाजूला सारला, गोंधळ बाजूला सारला का मोक्ष हे नित्य प्राप्तच आहे. नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे, नित्यनिवृत्ताची निवृत्ती आहे. मोक्ष तर नित्यप्राप्त आहे आणि भ्रांतीने बंधाची प्रतीती येते. मग जे भ्रांतीने प्रतीतीला येतं ते तत्वज्ञानाने काय होतं? निवृत्त होतं. म्हणून मोक्ष कशाचं फल आहे? तत्वज्ञानाचं फल आहे, कशाचं नाही? कर्म उपासनेचं नाही. म्हणून भ्रांतीने बंध प्रतीत होतो आणि त्या भ्रांतीची निवृत्ती ही कशाने होते? भ्रांतीची निवृत्ती ही ब्रह्मविद्येचं फल आहे. मोक्षाची प्राप्ती हे ब्रह्मविद्येचं फल नाही. ते तर अविद्या निवृत्ती हे स्थळ, तेने मोक्ष उपादान फळ, या दोहीचं केवळ साधन ज्ञान. म्हणजे वेदांत तत्वज्ञान, वेदांत श्रवणसुद्धा मोक्षाची प्राप्ती करता करायचं असं आहे का? नाही. मोक्ष अप्राप्तीचा जो भ्रम झालेला आहे तो भ्रम निवृत्ती करता करायचा आहे. मोक्ष नित्य प्राप्तच आहे. आणि तत्वज्ञान श्रवण करून सुद्धा भ्रमनिवृत्त झाला नसेल तर समजा अजून तत्वज्ञान खऱ्या अर्थाने श्रवण झालेलंच नाही. कारण नैव काय ज्ञानामृतीनं तृप्तस्य कृतकृत्यशी योगिना नैव अस्ति किंचित कर्तव्यम अस्तिचेत नसतत्व ध्याता नतत्ववेत्ता. पंचदशीमध्ये आणखी हा दुसरा श्लोक, आत्मानं चेद विजयान्यात आयम अस्मिती पुरुषा किमिच्छं कश्य काम आहे शरीरम अनुसर्जरेत. संतही सांगतात कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आता काम नाही काम नाही झालो पायी रेखामा फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसुनी. याचा अर्थ दृष्ट फल आहे. ज्ञानाचं फल मोक्ष हा दृष्ट फल आहे, ते अदृष्ट फल नाही. म्हणून मोक्ष तर नित्य प्राप्त आहे आणि भ्रांतीने बंध प्रतीतील येतो. बंध सुद्धा तत्वता नाहीच आहे ना. रज्जू ठिकाणी व्यावहारिक सर्प कधी झाला? कधीच नाही. मग दिसतो अहो असंच चेतन प्रतीत, अहो म्हणून त्याला म्हणजे प्रातिभाषिक सत्ता दिलेली आहे. नव्हे रज्जूचं झालेलं ते अन्यथा भान आहे. तसं बंध कधी झालाच नाही. बंधनेच नाही ठावे महामुक्त कासा आहे म्हणावे. बंध कालापी बंध अभावा. अहो दिसतो त्याची वाट काय, म्हणून तर त्याची निवृत्ती सांगितलेली आहे ना. आणि तो आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती आदिष्टान ज्ञानाने होती. ती आदिष्टान ज्ञानानेच होईल, कर्म उपासनेने. कारण बंध सत्य असता तर त्याची निवृत्ती कर्म उपासने झाली असती. बंधच मुळात मिथ्य असल्यामुळे त्याची आदिष्टान ज्ञानाने निवृत्ती होईल. मग याही दृष्टीने पाहिलं तर बंध निवृत्ती करता सुद्धा कर्म उपासनेची आवश्यकता नाही, कारण तो नित्य निवृत्त आहे. आणि ब्रह्माच्या प्राप्तीकरता सुद्धा कर्म उपासनेची गरज नाही, कारण ते आपलं स्वरूपच आहे. म्हणून म्हणतात त्या भ्रांतीची निवृत्ती ही ब्रह्मविद्येचे फल आहे. ते आम्हास प्रत्यक्ष आहे, म्हणजेच दृष्ट फल आहे. उदाहरण द्या, उदाहरण पुन्हा डबल देतात. जशी रज्जूच्या ज्ञानाने सर्प भ्रांतीची निवृत्ती, जे ज्याच्या अज्ञान भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. म्हणून रज्जूच्या अज्ञानाने प्रतीतीला आलेला सर्प रज्जूच्या ज्ञानाने काय होतं? निवृत्त होतो. आणि मग रज्जूच्या ज्ञानाने सर्प भ्रांतीची निवृत्ती सर्वांना जशी प्रत्यक्ष आहे तशी आदिष्टान आत्मज्ञानाने भ्रांतीची म्हणजे बंधरूपी भ्रांतीची निवृत्ती ही सुद्धा कसं प्रत्यक्ष आहे. म्हणजेच कोणतं फल आहे? दृष्टफल आहे. आणि दृष्टफलाची उत्पत्ती जितक्या सामुग्री दृष्टफलाची उत्पत्ती कशाने होते? मग दृष्टफलाची उत्पत्तीला जी सामुग्री सांगितली तीच सामुग्री. मग दृष्टफलाचं दृष्टफल मोक्ष, त्याच्यामध्ये दोन अंश आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. परमानंद तर नित्य प्राप्तच आहे, अप्राप्तीचा भ्रम घालायचा. बंधसुद्धा नित्य निवृत्तच आहे, तो भ्रम फक्त निवृत्त करायचा आहे. आणि त्याचं साधन केवळ ज्ञान सांगितलेलं आहे. वाचून ज्ञान विनेके उपाय करूची जितिके ती गुंफीची आधी किरू. हे सुद्धा सांगणार कोण आहे? ऋते ज्ञानान्न मुक्ती ज्ञानादेव तू कैवल्यम. म्हणजे मोक्ष ज्ञानानेच हे सांगणारं तरी कोण आहे? शास्त्रच आहे ना. जे शास्त्र भक्तीचं वर्तमान गमन केलं आणि रामेश्वर सेतू दर्शन घेतलं तर पाप निवृत्त होतं असं जे शास्त्र सांगतं तेच शास्त्र सांगतं का मोक्ष केवळ कशाने आहे? ज्ञानाने. कर्मोपासना त्याची साधन नाही. आणि तरीसुद्धा कर्मोपासना त्याचं साधन मानणं म्हणजे शास्त्राबद्दल आपलं अज्ञान प्रगट करणं नाही का? बरं जाऊ दे, दृष्टफलाचे नियम अदृष्टफला लावता येईल का? अदृष्टफलाचे नियम दृष्टफला लावता येईल का? ज्या शास्त्राने अदृष्टफल पाप निवृत्ती याच्याकरता भक्तीचं वर्तमान गमन आणि सेतुदर्शन असे दोन विधी सांगितल्या, ते शास्त्र दृष्टफला असणारा मोक्ष त्याचं केवळ साधन ज्ञानच आहे असं सांगतं. भगवती ज्ञानेश्वरी सांगते ते शास्त्राचं शास्त्र आहे.
त्यामुळे ज्ञानानेच मोक्ष मानला पाहिजे. कर्मोपासना तिथे घेण्याची गरज नाही, कारण ते दृष्टफल आहे. म्हणून म्हणतात बघा, दृष्टफलाची उत्पत्ती जितक्या सामुग्रीने प्रत्यक्ष प्रतीत होते तीच सामुग्री दृष्टफलास हेतू असते. उदाहरणाने पटवून देतात. तुरी म्हणजे ते बादशाच्या हातावर तुरी दिला, तो अर्थ या ठिकाणी नाही. तुरी म्हणजे धोटा आहे ना, तुरी म्हणजे धोटा, आणि व्योम म्हणजे कोष्ट्याचा असणारा माग, आणि तंतू म्हणजे धागा. या तीन गोष्टी एकत्र आल्या की तिन्ही सामग्रीपासून पटाची प्रत्यक्ष उत्पत्ती प्रत्यक्ष आहे, म्हणजे हे दृष्टफल आहे. नाही पण एखादा म्हणेल जेवून तो विणकर बसला आणि मग केला तरच पोट होतो, न जेवता केला तर होत नाही. हे काय नियम तिथं लावता येईल का? कारण दृष्टफलाच्या बाबतीत असे काही नियम लावता येत नाही. म्हणून तुरी, तंतू, वेम हे पटाचे हेतू आहेत, म्हणजे कारण आहेत. आणि केवळ भोजनानेच तृप्ती होते. नाही म्हणजे 15 वाद्या म्हणलाच तरच तृप्ती होते, 12 वाद्या म्हणला तर तृप्ती होते, पाणी फिरवलं नाही तर तृप्ती होत नाही, असं म्हणलं तर जे लोक हे काहीच करत नाही त्यांची पोटच भरू नये. पण त्यांचीही भरतात ना, आणि आपण केलं तर आपलंही भरतं, पण आपला यज्ञ होतो आणि त्यांचं फक्त भोजन होतं. पण आपल्याला दृष्टफलासहित अदृष्टफल असेल तर मग या सगळ्या विधी आहे. पण ज्याला नुसतं तृप्ती, भुकेची पीडा घालवायची, त्याने ते कसंही भोजन केलं तरी काय होते? तृप्ती होते. याचं कारण काय? ते दृष्टफल आहे. म्हणून म्हणतात केवळ भोजनाने तृप्ती हे फल प्रत्यक्ष आहे. म्हणून केवळ भोजन हेच तृप्तीचा हेतू आहे, अन्य काही विधान तिथे करता येत नाही. तसे हा झाला दृष्टांत, सिद्धांत आहे. तसा केवळ अधिष्ठान ज्ञानानेच आहे ना, म्हणजे जीव ब्रह्मैक्य अधिष्ठान ज्ञानानेच भ्रांतीची निवृत्ती हे प्रत्यक्ष म्हणजे दृष्ट आहे, प्रत्यक्ष प्रतीत होते. ते ज्ञान भ्रांती निवृत्ती करता कर्म उपासनेची अपेक्षा करेल का? नाही, कारण कर्म उपासना हे अदृष्टफलाचं आहे आणि हे ज्ञानाने मोक्ष हे दृष्टफलाचा विधी आहे. म्हणून ते कर्म उपासनेची अपेक्षा करणार नाही. आणि ज्ञानाचे फल जो मोक्ष तो स्वर्गा म्हणजे ज्ञानाचं फल मोक्ष हा देह पाहता नंतर आहे का? याची देही आहे, याची देह आहे. आणि कर्माचं फल स्वर्ग हे देह पाहता नंतर आहे. बरं, कर्म अनित्य असल्यामुळे त्याचं फलही अनित्य आहे. इथं ज्ञान नित्य आहे आणि त्याचं फल मोक्षही नित्य आहे. कर्माचा अधिकारी देहाहून भिन्न जाणणारा करता भोक्ता मानणार आहे, आणि ते ज्ञानाचा अधिकारी देहाहून भिन्न जाणून अकर्ता भोक्ता मानणार आहे. मग अधिकाऱ्यात भेद, स्वरूपात भेद, फलात भेद, आणि म्हणून कर्माचे जे नियम आहेत ते उपासनेला लावता येणार नाही. म्हणजे अदृष्ट फलाचे नियम दृष्टफलाकरता वापरता येणार नाही. आणि तो दृष्टांत कशाचा दिला? अदृष्टफलाचा. आणि सिद्धांत कोणता सांगू लागला? दृष्टफलाचा. असं करून चालेल का? चालणार नाही. म्हणून रामेश्वर सेतू दर्शनाच्या दृष्टांताने सुद्धा समसमुच्चयवादाची सिद्धी होत नाही. ज्ञानाचे फल जो मोक्ष आहे तोही स्वर्गालोकाप्रमाणे लोकविशेष अंगीकार करावा तर वेदवाक्याशी विरोध येईल. कारण ज्ञानवानाचे प्राण लोकांतराला जात नाही ना. इथे कर्मकर्त्याने यज्ञ ते कर्म केलं, शरीर पडलं तर त्याचे प्राण कुठे जाणार? स्वर्गाला जाणार. सत्यलोकाचे यज्ञ शत ब्राह्मण जन्म घेऊन यज्ञ कर्म केलं तर त्याचं शरीर पडल्याच्या नंतर त्याचे प्राण ब्रह्मलोकाला जाणार. एखादा उपासक असेल, वैष्णव असेल तर त्याचे प्राण वैकुंठाला, शैव असेल त्याचे प्राण कैलासाला, सौर असेल त्याचे प्राण सूर्यलोकाला आहे ना. उपासकाचे कर्मठकाचे प्राण शरीर पडल्याच्या नंतर लोकांतराला जातात. आणि ज्ञानी महात्म्याचे प्राण लोकांतराला जातात का? न तसे प्राणाहुत्क्रा म्हणते आत्र एव समविलेनते, त्याचे प्राण लोकांतराला जात नाही असा विधी आहे. म्हणजे दृष्टफलाचे नियम अदृष्टफलाला लावून चालणार नाही ते सांगतात. म्हणजे ज्ञानाचे फल जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अंगीकार करावा, करत तर नाही आम्ही, पण जर तरची भाषा करावा तर वेदवाक्याशी विरोध येईल ना. काय विरोध येईल? कारण ज्ञानवानाचे प्राण कोणत्याही लोकाला जात नाही असं वेदाने सांगितलेलं आहे. ब्रह्मविद ब्रह्मएव भवते, देव पाहावाशी गेलो ते देवचे होणे ठेलो, म्हणजे तो काही लोकांतराला जात नाही असे वेदाने सांगितले आहे. शिवाय असं आहे की स्वर्गाप्रमाणे स्वर्गाप्रमाणे मोक्ष जर मानला तर तो अनित्य ठरेल, आणि मग मोक्ष प्रतिपादन करणारे श्रवणादी साधनाला सगळं व्यर्थत्व येईल, श्रुतीला विरोध येईल, आणि कुठल्याही श्रौत आस्तिकाला किंवा आस्तिक व्यक्तीला ही गोष्ट शोभनीय नाही. ज्याच्या मतात लोक विशेष मोक्ष अंगीकारतात, ज्याच्या मतात म्हणजे आता हे जे कर्मठ आहे किंवा उपासक आहे, एक म्हणजे ऐकांतिक कर्मठ, ऐकांतिक उपासक, हे त्यांचा मोक्ष आहे. पण पूर्वमीमांसकांचा मोक्ष काय आहे? स्वर्गाला जाणं हाच मोक्ष आहे. एखाद्याचा मोक्ष कैलासाला वैकुंठाला जाणं हाच मोक्ष, म्हणजे त्याने मोक्ष कसा मानला? लोकविशेष. पण ज्यांनी लोकविशेष मोक्ष मानतात, खरा मोक्ष लोकविशेष नाही आहे, पण लोकविशेष मोक्ष मानतात त्यांना सुद्धा कर्म उपासनेच फल मोक्ष मानता येणार नाही. कारण ज्या शास्त्राने तुमच्या लोकविशेष मोक्ष मानला तेच शास्त्र मोक्षाच्या बाबतीत त्याचं साधन कर्म उपासना नाही सांगत. कोण सांगतं?
ज्ञान सांगतं, वाचून ज्ञानविने एक आहे. म्हणून लोकविशेष मोक्ष नाही, पण लोकविशेष मानला तरीही कर्मोपासना त्याचं साधन न मानताना ज्ञानच मानावं लागेल, कारण शास्त्रानेच त्याचं साधन ज्ञान सांगितलेलं आहे, कर्मोपासना नाही. ज्यांच्या मतात लोकविशेष मोक्ष अंगीकारतात त्यांनाही केवळ ज्ञानापासूनच मोक्ष लोकप्राप्तीचा अंगीकार केला पाहिजे. कारण ज्याचे फल आपलं ज्या फलाचे जे कारण शास्त्राने सांगितले, मग ज्या फलाचे म्हणजे कोणत्या मोक्षरूपी फलाचे जे कारण म्हणजे ज्ञान कारण सांगितलं, ज्या फलाचं म्हणजे स्वर्ग फलाचं जे कारण म्हणजे कर्म सांगितलं, ज्या फलाचं म्हणजे वैकुंठाचं जे कारण म्हणजे उपासना सांगितलं, मग तेच कारण त्या फलाला मानलं पाहिजे ना. कुठलंही कारण कोणत्या फलाला चालेल का? चालणार नाही. राम आणि रावण दोन्हीची राशी एक आहे. रामाची पत्नी कोण? सीता. रावणाची पत्नी कोण? मंदोदरी. अरे म्हणले दोन्हीची राशी एक पत्नी सांगा ना दोन्हीची, कसं चालेल? दोन्ही पतिव्रता आहे, दोन्हीची पतिव्रते ती आधी आहे. तर रावण म्हणलं का त्याची पतिव्रता स्त्री कोण घेतली पाहिजे? मंदोदरीच. आणि राम म्हणलं का त्याची पतिव्रता स्त्री कोण घेतली पाहिजे? ग्रंथात गीता प्रेमात माता पतिव्रतेत सीताच घेतली पाहिजे. तसं या ठिकाणी कर्माचं फल, कर्मालाही फल आहे, उपासनेला फल आहे. दोन्हीचं फल शास्त्र सांगतं. कर्माचं फल अदृष्ट आहे, ज्ञानाचं फल दृष्ट आहे. आणि म्हणून कर्माचं फल कर्माचं फल मोक्ष म्हणून चालणार नाही, किंवा ज्ञानाचं फल स्वर्ग म्हणून चालणार नाही. कर्माचं फल अदृष्ट आहे तर ते स्वर्गच घेतला पाहिजे. ज्ञानाचं फल दृष्ट आहे, त्याचं फल ज्ञानच घेतलं पाहिजे. आणि मोक्षाला हेतू ज्ञानच मानलं पाहिजे, आणि स्वर्गाला हेतू कर्मच मानलं पाहिजे. ठीक ना? म्हणून म्हणतात, कारण ज्या फलाचे जे कारण शास्त्राने सांगितले असेल तेच कारण त्या फलास मानले पाहिजे. शास्त्र तर बरोबर ठीक आहे, मग काय? अरे म्हणले शास्त्र तर केवळ ज्ञानानेच मोक्ष प्रतिपादन करतं. म्हणून मोक्ष कशाचं फल आहे? ज्ञानाचंच फल आहे. आणि ज्ञान काय? मोक्ष कशाने होतो? ज्ञानानेच होतो. ज्ञानाने काय प्राप्त होतो? मोक्षच होतो. कोणत्या ज्ञानाने? जीव ब्रह्मैक्य वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने मोक्षच प्राप्त होतो. कोणतं फल आहे ते? दृष्ट फल आहे. म्हणून केवळ ज्ञानच मोक्षाचा हेतू आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्हीचा समुच्चय मोक्षाला हेतू नाही. मग मोक्षाला हेतू अगोदर कर्म, त्याच्याद्वारा चित्तशुद्धी, नंतर उपासना, त्याच्याद्वारा चित्ताची स्थिरता, आणि मग मोक्ष कशाने होतो? ज्ञानाने. ज्ञान कशाने होतं? श्रवणाने. मग श्रवण विरोधी कर्म उपासनेचा काय केला पाहिजे? त्याने त्यागच केला पाहिजे. याचा अर्थ कर्म उपासना करू नये असं आमचं म्हणणं नाही, पण श्रवण विरोधी कर्म उपासनेचा त्याग करून त्याला आता चित्ताची शुद्धी झाली आहे. पुन्हा डाग गेला आणि कपडा साबण लावत झाला तर कपडा फाटेल आणि साबण संपेल. मग त्याने काय करावं? डाग गेला तर साबण लावणं थांबावं, त्याला धुवून काढावं. धुवून काढल्याच्या नंतर आता तो स्वच्छही झाला, मग आता प्रेस करावी. तसं अंतकरणरूपी वस्त्रावरचा मलरूपी डाग आहे तो घालवण्यापुरता कर्म करावं. चित्तशी शुद्ध हे कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे. आणि चित्ताचे चंचलतारूपी घोड्या कपड्याच्या अंतकरणरूपी वस्त्राच्या काढायच्या असेल तर त्याला निष्काम उपासनारूपी प्रेस करावी. पण आता कपडा स्वच्छही झालेला आहे, प्रेसही झाले, मग त्याला धारण करावा आणि त्याच्याद्वारा पुढचं ध्येय गावात फिरायला जाणं, कुठं आपल्या अपेक्षित कामाला जाणं. तसं निष्काम कर्माद्वारा अंतकरण ही स्वच्छ शुद्ध झालं, निष्काम उपासनेच्या द्वारा स्थिर झालं. आता त्याला काय पाहिजे? मोक्ष. आणि मोक्ष होतो कशाने? ज्ञानाने. मग ज्ञान कशाने होतं? श्रवणाने. मग श्रवणादी साधनात त्यांनी प्रवृत्त व्हावं. श्रवण विरोधी कर्म उपासनेचा त्याग करून श्रवणामध्ये त्यांनी जितकं काळ तो अधिक घालेल, मग काय? प्रविष्टा कर्ण रंध्रेन स्वानम भाव सरोरम, किंवा श्रवणाचे मेशी बैसावी होणी, साम्राज्य होणी सुखी नांदे, किंवा मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता येतं मोक्षाशा येता श्रवणाचे माझी आळूमाळू अवधान द्यावे, येतुलेने आनंदाच्या राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातील माळा, नष्टो महास्मृतीला लाभदा त्वत्प्रसादान मायाच्युत स्थितोस्मी गता संदेह करिष्ये वचनंतव. भक्तराजे अर्जुन बोलले, पण अर्जुनाने काय केलं? श्रवण केलं. म्हणून अर्जुनाला आपल्याला म्हणतात, अर्जुनाची पांती परिसर योग्य होती ती कृपा करून संती अवधान द्यावे. एकाग्र चित्ताने ऐकावं का? श्रीकृष्णोक्ती सागर हा अगस्तीत दुसरा, म्हणून घोटू भरूप आहे एकच रा आघवी याचा. असं म्हणताना काय आहे? मोक्ष होतो ज्ञानाने, ज्ञान होतं श्रवणाने. मग श्रवण विरोधी कर्म उपासनेचा त्याग करून त्याने काय करावं? श्रवणामध्ये अधिक काळ घालावा. कोणी? मुमुक्षूचा हा विचार आहे, पामरविषयीचा हा विचार नाही. म्हणून पक्षाच्या दृष्टांताने वा रामेश्वर सेतुदर्शनाच्या दृष्टांताने समसमुच्चयवादाचं विधान तुम्ही करू शकत नाही. एकाच वेळेला कर्म उपासना ज्ञान असं म्हणू शकत नाही. याचा अर्थ कर्म उपासना आम्हाला मान्य नाही असा त्याचा अर्थ नाही. चित्तशुद्धी करता कर्म आम्ही स्वीकारतो,
चित्ताच्या स्थिरतेकरता आम्ही उपासनाही स्वीकारतो, पण मोक्षाकरता साक्षात साधन आम्ही ज्ञानचं स्वीकारतो, कारण शास्त्रानंच ते प्रतिपादन केलेलं आहे आणि आम्ही श्रौत आस्तिक आहोत. त्यामुळे कर्म उपासना सहज्ञान असा प्राचीन वृत्तिकाराचा समसमुच्चयवादाचा पक्ष घेता येणार नाही. तो म्हटला, पण आम्ही अजून 2 दृष्टांत दिले होते, एक वृक्षाच्या जलसिंचनाचा आणि दुसरा दृष्टांत दिला होता वेदपाठक बटू ब्राह्मणाचा. त्याचं काय उत्तर देणार म्हणले, त्याही 2 दृष्टांताने समसमुच्चयवादाची सिद्धी होत नाही. कशी ती उद्या सांगतील, जशी तशी. त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. ठीक आहे.